मी दीपाली दीपश्रेज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला नारळी भात दाखवणार आहे बनवून। एकदम साधी सोपी पद्धत आहे, पटकन होईल असा आहे हा। आणि इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे। तर नारळी भात आहे तो एकदम सुटसुटीत सुद्धा झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम रसाळ असा आहे। एकदम टेस्टी लागतो आणि पटकन होतो। मेन म्हणजे आता हे मी कसा बनवलाय तो तुम्हाला दाखवते, चला। सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे। याऐवजी वाडा कोलम घ्यायचा किंवा जुना कोणताही तांदूळ चालेल। त्यानंतर याच्यामध्ये पाणी ओतून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा, 1-2 वेळा धुतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हा जो तांदूळ आहे तो एखाद्या चाळणीत काढून घ्यायचा, त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं किंवा असंच ठेवून दिला तरी चालेल। एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास हा तांदूळ तसाच बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपल्याला काही साहित्य लागणार आहे। त्याच्यामध्ये काजू, केशर आहे ते मी दुधामध्ये भिजवत घालून ठेवलं आहे। त्यानंतर बदाम, थोडंसं किंचितसं मीठ, वेलची जायफळ पावडर, तूप, 1 नारळ ओला खोवून घेतला आहे आणि गूळ 1 वाटी। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता आपण ह्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहोत आणि तूपसुद्धा गरम करून घेणार आहोत। पहिलं तूप तापलेलं आहे, आता याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेले बदाम, त्याच्यानंतर हे आहेत काजू। आता ह्याच्यामध्ये तुम्ही अक्रोड, पिस्ता, किशमिश असे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता हे जे काजू बदाम आहेत ते तुपावरती परतून घ्यायचे। काजू बदाम थोडेसे परतवून घेतले की आता आपण ह्याच्यामध्ये जो बासमती तांदूळ आहे जो आपण धुवून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आणि हा तांदूळसुद्धा एक 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला तुपावरती परतून घ्यायचा आहे। त्याला जास्त मिक्स करत बसायचं नाही। त्यामागचं कारण असं की मग तो तुकडा आहे तो तुटला जातो आणि जो बासमतीचा जो लांब आकार असतो, अख्खा जो तांदूळ असतो तो राहत नाही, त्याचा तुकडा होतो। म्हणून त्याला जास्त परतायचं नाही, एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित तुपावरती फक्त भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी खोबरं, ओल्या नारळाचं खोबरं खोवून घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ। एकदम परफेक्ट मेजरमेंट होतं, जास्त गोड नाही आणि एकदम कमी गोड असं पण नाही, एकदम परफेक्ट हे मेजरमेंट आहे। आता आपण इथे 1 ग्लास भरून तांदूळ घेतला होता। जेवढा आपण तांदूळ घेणार त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर हे सगळं करत असताना मी साईडला पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि आता खोबरं आणि गूळ टाकलं, थोडंसं फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ घेतला होता, तर 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे, उकळी काढून घेतलेलं आहे आणि ते ॲड केलेलं आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मी जो नारळी भात बनवला आहे तो एकदम घाई गडबडीमध्ये बनवू शकता तुम्ही, अशा प्रकारे आहे। जर गूळ चिरलेला असेल आणि जर नारळ खोवून ठेवलेला असेल तर हा पटकन बनवून होतो। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे, म्हणजे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे एकदम किंचितसं मीठ आणि वेलची जायफळ पावडर। त्याच्यानंतर आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यातलं जे पाणी आहे ते पाणी आटवून घ्यायचं आहे। म्हणजे नारळी भात आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। जसं आपण डेलीचा भात आहे तो शिजायला ठेवतो तेव्हा त्याचं जे पाणी कमी होत असतं त्याच प्रकारे ह्याच्यातला सुद्धा भात शिजवून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनटामध्येच तुम्ही पाहू शकता ह्याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे। आपल्याला हा मस्तपैकी असा रसरशीत आणि त्यात बोललं ना असा रसाळ असा फ्लेवर आला पाहिजे, छान असा नारळाचा सुद्धा फ्लेवर चांगला लागला पाहिजे। तर अशा प्रकारे हा आपण बनवतो आणि त्याचबरोबर हा भात सुटसुटीत सुद्धा झाला पाहिजे। तर आता ह्याच्यामध्ये मी जे केशर होतं दुधामध्ये टाकून ठेवलेलं ते ॲड केलेलं आहे। आता केशर टाकलं की ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि एक 10 मिनटासाठी गॅस एकदम बारीक करायचा आणि आपला नारळी भात तसाच ठेवून द्यायचा, म्हणजे त्याचे जे सगळे फ्लेवर आहेत छान त्याच्यामध्ये उतरतात। आणि 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा असा एकदम रसाळ टाईप आणि सुटसुटीत असा हा भात, नारळी भात असा रेडी झाला आहे। तर अशा प्रकारे रसाळ आणि सुटसुटीत असा आपला नारळी भात तयार झालेला आहे। खूपच टेस्टी लागतो, बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। अशाच झटपट होणाऱ्या आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत परत आपण भेटूयाच। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खावा, हेल्दी राहा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।